आदिवासी समाजाच्या तरुणीवर पोलीस भरतीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची आणि नंतर तिला गुंगीचे औषध देऊन वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांना विकल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना विक्रमगड तालुक्यातून समोर आली आहे। आरोपीने पीडित तरुणीला पोलीस होण्याचे आमिष दाखवले आणि तिच्याशी बोईसर येथे बळजबरीने शरीर संबंध केले। एवढेच नव्हे तर आरोपीने तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि नंतर वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांना विक्री केली। 2 महिने त्या ठिकाणी राहिल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला अकोले आणि संगमनेर येथे एका बिगर आदिवासी व्यक्तीला पुन्हा विकले। या व्यक्तीने तरुणीशी बळजबरीने लग्नही केले। या नराधमाच्या तावडीतून तरुणीने स्वतःची सुटका करत घरी परतल्यावर न्यायासाठी दाद मागितली। सुरुवातीला पोलीस ठाण्यात तिची तक्रार घेतली गेली नाही, तेव्हा तिने लाल बावटा संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। लाल बावटाच्या कार्यकर्त्यांनी विक्रमगड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर अखेर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। याविषयी त्या तरुणीने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली। तर बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे ना दुसरी कारवाई शैलेशला डायरेक्ट आतमध्ये टाकला पाहिजे। ओढा सगळा झाला असून तरी बेलकर साहेब शैलेशला अंगाखाल घाल। शैलेशला अधोगार सांगा त्या पाय बंदकी हा त्याच्या घरी जाऊन मी ये असा तसा ना आता ओढा या प्रकरण या झाला तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही। आमच्या गरिबांना आज आदिवासी पोरी तिकडे त्याही नेली ना मारून बिरून टाकतात, आम्हाला त्यांचा काहीच नाही पता चालता। माझी ताई आज आली तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही। बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे। ते वेळेला आम्ही जाऊ तर बेलकर साहेब आम्हाला काय बोलून देत नाही का, बोलाय नाही का आदिवासींना असा तू समजास पोलीस झाला असतं काय झालं असं। माझी ताई 6 महिन्यापूर्वी हरवेल होती। आम्ही वेळेगत माझी आई ना मी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ तर बेलकर साहेब काय दाद नाही देत का तुमच्या पोरीविषयी काही पुरावा नाही। शैलेशची बायको आमच्या घरी आलेली ना विचार का तुमची पोरी कुठं गेली ना। विक्रमगड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास आणि आरोपींना पकडण्यासाठी नाशिक येथे एक पथकही रवाना केले आहे। पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।